श्रीराम जय राम जय जय राम। नाम अभिमानाचा नाश करते। दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र लिहिले की भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे। पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडाले, तेव्हा तो रडू लागला, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असे नसावे। जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे। माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही। प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया। नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याचे वेळी दैव आठवते, म्हणून दोन्ही प्रसंगी कर्तेपण नसावे। देवाच्या हातात मी बाहुलीप्रमाणे आहे असे मानावे। खोटे कर्तेपण घेतल्यामुळे खरे रडावे लागते। लहान अर्भकाप्रमाणे निराभिमान असावे। मनुष्याचे हाती काही नाही, सर्व रामाचे हाती आहे। यश देणे न देणे तुझ्या हाती आहे असे म्हणून रामास शरण जावे। जगात अनेक शोध लागत आहेत, त्यात शरीर सुखभोगाच्या साधनांचे शोध जास्त आहेत, परंतु खऱ्या सुखाचा शोध, शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात। त्यांनी समाधानाची म्हणून जी काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल। आज आपल्याला समाधान का मिळत नाही, तर आपला अभिमान त्याच्या आड येतो। कर्म करीत असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल, यात शंका नाही। किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोकेवर काढीत असतो पहा। एक गृहस्थ होते, त्यांना एक मुलगी होती, ती वयात आली। दिसायला ती साधारण बरी होती, जवळ पैसाही होता, परंतु त्या मुलीचे लग्न 5-6 वर्षे कुठेही जमू शकले नाही। पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला, माझ्या मुलीचे लग्न मी थाटात करून टाकले। त्यावर त्याला कोणी विचारले, मग 2-4 वर्षे आधीच का नाही केलेत? तेव्हा तो म्हणाला, त्यावेळी जमले नाही, मग आता जमले म्हण की। मी केले असे कशाला म्हणतोस? असो, अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे। एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही। तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून, रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्म हे त्याचेच होईल, ते त्याला अर्पण करण्याची जरुरी नाही। म्हणून होईल ते कर्म त्याचेच मानावे। कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उरतोच, तर तसे न व्हावे। राम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। सत्कर्माने अभिमान मरत नाही, भगवन नामाने आणि सत्संगतीने तो मरतो। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमनाचे श्लोक 90 निरूपण। नये रामवाणी तया थोर हानी, जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी। हरी नाम हे वेदशास्त्री पुराणी, बहु आगळे बोलिली व्यासवाणी। केवळ भोजनाच्या वेळेसच नाम घ्यायला हवे असे नाही, तर सदा सर्व काळ खाता पिता, उठता बसता, काम करता नाम घ्यावे असे समर्थ सांगतात। नाम न घेणाऱ्या माणसाचे जीवन निरर्थक समजावे असे समर्थ सांगतात। त्याचे मनुष्यत्व तुच्छ असते, त्याचे जीवन दुःखदायक क्लेशकारकच होते, त्याला कधीच शांती समाधान प्राप्त होत नाही। मानव देह प्राप्ती झाल्यावर मानवाचे कर्तव्य आहे नरदेहाची सार्थकता। प्रापंचिक माणूस
आपल्या देहाची सार्थकता मानतो. भौतिक सुख मिळवल्यानंतर होणारा आनंद क्षणभंगूर असतो. घर, संपत्ती, ऐश्वर यात सामान्य माणूस आपल्या देहाची सार्थकता मानतो. पण माणसाच्या जीवनाची खरी सार्थकता आहे आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्यात. त्यासाठी अतिशय सोपा उपाय आपल्या वेदात, शास्त्रात सांगून ठेवला आहे. हरिनाम घेणे. हरिनाम घेण्यासाठी विवेकाची आवश्यकता असते. जेव्हा आपण भौतिक सुखात म्हणजे तात्पुरता आनंद देणाऱ्या भौतिक गोष्टीत अडकतो, तेव्हा नाम घेण्याची इच्छा उत्पन्न होत नाही. तेव्हा विवेक करावा लागतो की आपल्याला नाम घ्यायचे आहे, यात अडकायचे नाही. मग विवेक केला की नाम घेता येते, आपल्या जीवनाचे सार्थक करून घेता येते. नाम घेता घेता दुर्लभ अशा अविनाश पदाची प्राप्ती करून घेता येते. वेदशास्त्र पुराणांनी हरिनामाचे महत्त्व तर समजावून दिले आहेच, तसेच महर्षी व्यासांनी सुद्धा हरिनामाचे महत्त्व पटवून दिले आहे. भागवत कथेच्या म्हणून मनुष्य जन्मात येऊन मानव जन्माचे सार्थक करायचे असेल तर नाम घ्यायलाच हवे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. संत रविदास भाग 9. माणसाची जात मानव आहे, तो अन्य जाती समजतो तो पापी आहे. आम्ही वेदवाक्य मानतो, प्रेमच आमचा वेद आहे. आम्ही सर्वांना समान मानतो. जन्म के कारण होत न कोई नीच, नको नीच करी डारी है वो छे करम की खीच. अहो, जन्माने कोणी नीच होत नाही, वाईट घाणेरड्या कामाने मात्र मनुष्य नीच होतो. हे पंडित हो, तुमच्या ब्राह्मणी अहंकाराने तुम्ही विवेक सोडला आहे. खोट्या कर्मामुळे पथभ्रष्ट झाला आहात. कपटाने दुसऱ्याकडून दान घेता, मात्र कोणाला देत नाही. स्वार्थी आहात, मतलबी संधी साधू आहात, खोटारडे ढोंगी आहात. तुम्हाला काय परमार्थ कळणार? तुम्ही धर्माचे ढोंग करून धर्मद्रोह करीत आहात. हे सर्व सोडा आणि सर्वांना समानतेने पहा. रविदासांच्या मुखातून ब्रह्मज्ञान ऐकताच सर्व ब्राह्मण मंडळी स्तब्ध झाली. शब्दही तोंडून निघेना. रविदासाच्या ज्ञानापुढे आपले ज्ञान फिके पडत आहेसे पाहून एक ब्राह्मण म्हणाला, अरे नादान बालका, हे काय वेड्यासारखे बडबडतोस? पाहून घेऊ तुला. आमच्या स्नानाचा मुहूर्त निघून जात आहे. वेळ मारून नेण्यासाठी त्या ब्राह्मणाने हास्यास्पद प्रयत्न केला. गंगा स्तोत्र म्हणत गंगेत शिरला. रविदास तर जन्मतः तत्वज्ञानी ब्रह्मज्ञानी होते. अध्यात्मात रुची होती, नामस्मरणात भक्ती होती. आता तर त्यांची भक्ती, चिंतन, तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान व्यक्त होऊ लागले होते. त्यांचा उत्कर्ष ब्राह्मणांना सहन होईनासा झाला. त्यांचे ज्ञान पाहून ब्राह्मण लज्जित झाले. अहंकार दुखावला गेला. तरी ते रविदासांना भेटून आध्यात्मिक, परमार्थिक, बौद्धिक चर्चा करू लागले. त्यांचे अगाध ज्ञान पाहून ऐकून स्तंभित होऊ लागले, जळफळू लागले. खोटा जातीय अभिमान, अहंकार उफाळून वर येऊ लागला. द्वेष करू लागले. गंगा घाटावर अपमानित झालेले ब्राह्मण अतिशय चिडले. त्यांनी काशीतल्या ब्राह्मणांना भेटून त्या दिवसाची घटना सांगितली. म्हणाले, रविदास आपल्या घरी सत्संग करतो, ईश्वर प्रेमाचा आणि समानतेचा प्रसार करतो. त्याचे ज्ञान पाहून लोक शंकित नजरेने आपल्याकडे पाहत आहेत. हे असेच चालू राहिले तर आपल्याला कोणी विचारणार नाही. मोठं धर्मसंकट उभे राहील. आपण लवकरात लवकर काहीतरी करायला हवे. काशीच्या ब्राह्मणांनी सभा बोलावली. सभेत ठरले की रविदासला कायमचे संपवावे, म्हणजे ना रहेगी बास ना रहेगी बासुरी. त्यातल्या 2 कसाबी वृत्तीच्या ब्राह्मणांनी जबाबदारी स्वीकारली. योजना निश्चित करण्यात आली. योजना अंमलात आणण्यासाठी ते दोघे
रोज रविदासांच्या घरी होणाऱ्या सत्संगाला हजर राहू लागले. रोज जात असल्यामुळे परिचय वाढला, स्नेहभाव निर्माण झाला. रविदासांचा विश्वास संपादित होताच त्यांनी रविदासांना आपल्या घरी सत्संगसाठी मुद्दाम संध्याकाळच्या वेळी बोलावले. दुसऱ्या दिवशी दोघांपैकी एक जण रविदासांना न्यायला आला. त्यांचे कपट अंतर्ज्ञानाने रविदासांनी जाणले होते, पण चेहऱ्यावर काही दिसू दिले नाही. एकटेच त्यांच्याबरोबर निघाले. गावाबाहेर गेल्यावर काही माणसे हातात काठ्या, कुऱ्हाडी, भाले, कोयते घेऊन उभे होते. दुसरा ब्राह्मणही हातात शस्त्र घेऊन उभा होता. म्हणाला, पाहता काय, आज रविदासाला जिवंत जाऊ द्यायचे नाही, त्याला ठार मारायचेच. रविदासांनी नामस्मरण सुरू केलं. शस्त्रधारी त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावले आणि चमत्कार झाला. रविदासांच्या मदतीला परमेश्वर धावून आला. मारण्यास पुढे आलेले सर्व शस्त्रधारी आंधळे झाले. मग काय, सर्वत्र एकच अंधाधुंदी माजली. ते आपापसातच लढून रक्तबंबाळ झाले. वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळत सुटले. रविदासांचा जीव घेऊ म्हणणारेच कसाबसा आपला जीव वाचवत पळत होते. शेवटी ते दोघे ब्राह्मण उरले होते. दोघेही खजील, शर्मिंदे झाले. त्यांना रविदासांचे महात्म्य कळले. दोघेही रविदासांचे चरण पकडून माफी मागू लागले. त्यांचे जरी रविदासांचे वैर होते तरी रविदासांचे नव्हते. रविदास दयाळू, कनवाळू, क्षमाशील होते. त्यांनी दोघांनाही क्षमा केली. पुढे ते दोघे रविदासांचे निस्सीम भक्त झाले व नामस्मरण करत स्वर्गस्थ झाले. आजही रविदासांना मारण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्या दोघा ब्राह्मणांच्या समाध्या लोहटावीर नावाने प्रसिद्ध असून भक्तिभावाने पूजल्या जातात. रविदासांनी नेहमी मनाच्या सत्य बाजूने शोध घ्यायचा सल्ला दिला. त्यांनी आपल्या अभंगातून खरे रहस्य सांगितले. सामान्य माणसाला जीवनाचा खरा मार्ग सांगितला, दाखवला. रोजच्या व्यवहारातले उदाहरण देऊन लोकांना जीवनाच्या तत्वज्ञानाची शिकवण दिली. तत्वज्ञान म्हणजे केवळ वाचन, पठण करून विद्वत्ता मिळवण्याचे साधन नाही, तर प्रत्यक्ष जीवनात आचरण करता येते. हे सर्व प्रथम रविदासांनीच लोकांना सांगितले. 151 वर्षाच्या आयुष्यातील त्यांचे साहित्य मात्र फारच थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. धर्मातील जातीयवाद आणि शोषणाला प्रोत्साहन देणाऱ्या कर्मठ धर्माचराला विरोध करून, ब्राह्मणांचे पाखंड उघड करून रविदासांनी आपल्या वाणीने प्रतिकार केला. ते कर्मठवाद्यांच्या छळाला बळी पडले नाही. त्यांच्या वाणीला नष्ट करण्याचा विरोधकांचा कट पूर्णपणे फसला, कारण त्यांच्या अनुयायांनी त्यांची वाणी हृदयात साठवून ठेवली आहे. त्यांनी त्या काळाच्या बोलीभाषेत सामान्य जनतेला समजेल अशा शब्दात रचना केल्या. म्हणून संत साहित्याचे अभ्यासक त्यांना हिंदी भक्त आंदोलनाचे आद्य क्रांतिकारक, युगप्रवर्तक, महाकवी व प्रणेते मानतात. संकलन व लेखन मीनाक्षी देशमुख. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.